ठाकरे परिवार एकत्र राहावं ही सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे. माझी इच्छा आहे, तुमची इच्छा आहे, महाराष्ट्राची इच्छा आहे. कारण शेवटी शिवसेना प्रमुखांनी लावलेलं हे रोपटं आहे आणि सगळे शिवसैनिक एकत्र राहावं ही सगळ्या मराठी माणसाची इच्छा आहे. ती माझी बी इच्छा असू शकते, त्यात काय दुमत नाही त्याच्याबद्दल. पण शिवसेना म्हणून हे मान्य असेल का दोन्ही ठाकरेंनी एकत्र येणं? नाही, शिवसेना हा म्हणण्यापेक्षा आजचा जो मेळावा होता हा मराठी माणसाचा मेळावा होता आणि या मेळाव्यात सर्व पक्षीय मराठी जे मराठीबद्दल प्रेम असणारे सगळेच लोक त्या मेळाव्याकडे बघत होते. आम्हीही बघत होतो, कारण शेवटी तो व्यासपीठ मराठी माणसाचं होतं. पण तुम्हाला भविष्यात याचा तोटा होईल का? कारण दोन ठाकरे एकत्र येतात म्हणल्यावर शिवसेनेचं राजकारणात जमा आणि तोटा, खर्च आणि तोटा हा हिशोब निवडणुकीमध्ये होत असतो. आत्ता तो हिशोब आत्ता होत नाही. त्या वेळेला निवडणुकीच्या ज्या काय प्रक्रिया चालू होतात त्या वेळेला जे काय विचार असतात त्या वेळेला तुम्ही समाजासाठी काय करणार, तुमचा वचननामा काय असतो, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये एकत्र करून ते समाजापुढे ठेवले जातात, नागरिकांपुढं. आणि मग नागरिक विचार करतो की कोणाला मतदान करायचं. तर हा आजचा मेळावा म्हणजे राजकारण हा मराठी माणसाचा मेळावा होता. एक भाषणात उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली, गद्दार म्हटले. काल ते जय गुजरात बोलले ना, पण ठाकरेंनी त्यांना गद्दार म्हणून पुन्हा संबोधलं. ना आता तो वरिष्ठ नेते आहेत, उद्धव साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते दोघांचं एकमेकावरती टीका करतात हे आपण महाराष्ट्राने बघितलं आहे. पण त्याचं उत्तर एकनाथ शिंदे साहेब चांगलं देते माझ्यापेक्षा. पण नाही, तुमच्या नेत्याला गद्दार म्हणणं कितपत योग्य आहे किंवा कालच्या ह्याच्यावर टीका करणं? नाही, आता हे राजकारणामध्ये एकमेकावर टीका करतातच. बिगर टीकेचं कालपर्यंत राजसाहेब आणि देवेंद्र फडणवीस एकत्र फिरत होते. आज त्यांच्यावरच राजसाहेब बोलले. राजकारणामध्ये टीका टिप्पणी अशीच, त्यामुळे ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करायची पण ते वयच नसते. त्यात टीका टिप्पणी अशी ती टीका. आता शिंदे साहेब त्यांच्यावर काय, त्यांना काय बोलायचं ते बोलतील. उद्धव साहेब बोलतात, ते एकमेकावर बोलतील. त्याचा तो राजकीय भाग मानला पाहिजे. पण आजची मराठी माणसासाठी सुवर्ण दिवस असला म्हणला तरी चालेल.